नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये पीक विमा योजनेचे 25,000 रुपये आजपासून विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, ज्या शेतकरी बांधवांनी 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला आहे त्यांच्या खात्यामध्ये आज हेक्टरी 25,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा सोडलेला आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकता 20 जिल्ह्यांची पहिली यादी आज जाहीर सुद्धा झालेली आहे। काही शेतकरी बांधवांना सकाळपासून पैसे सुद्धा आलेले आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पीक विम्याचे पैसे येणार आहेत। म्हणजेच एकंदरीत आज महाराष्ट्र राज्यातील सरसकट सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आज सकाळपासून पीक विम्याचे 25,000 रुपये सुद्धा विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच काही शेतकरी बांधवांना पीक विमा 10,000 रुपये प्रमाणे जमा झालेला आहे, काही शेतकरी बांधवांना 15,000 रुपये प्रमाणे पीक विमा जमा झालेला आहे, तर काही शेतकरी बांधवांना थेट 25,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा जमा झालेला आहे। म्हणजेच ज्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्या शेतकरी बांधवांना जास्त प्रमाणामध्ये पीक विमा भेटत आहे, आणि ज्या शेतकरी बांधवांचा कमी प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल तर त्यांना 10,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा मिळत आहे। त्यामुळे सर्वात प्रथम सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आज संपलेली आहे, कारण आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये आज पीक विम्याचे हेक्टरी 10,000 रुपयापासून ते 25,000 रुपयापर्यंत अनुदान सुद्धा जमा होत आहे। परंतु आज सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये आणि सर्व बँकांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले नाहीत। यासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि काही बँकांची निवड करण्यात आलेली आहे। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे येणार नाहीत, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यामुळे आज काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि काही बँकांची निवड करण्यात आलेले आहे। म्हणजेच या पीक विम्याचे पैसे 3 टप्प्यांमध्ये विस्तार केले जाणार आहे, तर त्या 3 टप्प्यांपैकी आज पहिला टप्पा सुद्धा विस्तार केला जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या पीक विम्याच्या पैशांसाठी 3 टप्पे करण्यात आलेले आहेत। म्हणजेच आज काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे आज जो पहिला टप्पा आलेला आहे तर त्या पहिल्या टप्प्यामध्ये जेवढे पण जिल्हे आहेत आणि जेवढ्या पण बँका आहेत तर त्या जेवढ्या जिल्ह्यांमध्ये आणि तेवढ्या बँकांमध्ये आजच पैसे येणार आहे। तर बघा, आज पहिल्याच दिवशी पहिल्या टप्प्यामध्ये 20 जिल्हे आणि 15 बँका आलेले आहे। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत आणि या 15 बँकांमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहे। सोबतच उद्या जो दुसरा टप्पा विस्तार केला जाणार आहे तर त्या उद्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 8 जिल्हे आणि 8 बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि परवा दिवशी जो तिसरा टप्पा विस्तार केला जाणार आहे तर त्या परवा दिवशीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 8 जिल्हे आणि 10 बँका सुद्धा आलेले आहे। एकंदरीत हे पैसे 3 टप्प्यांमध्ये विस्तार केले जाणार आहे। त्यापैकी आज पहिला टप्पा सुद्धा सुरू झालेला आहे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकता, स्पष्टपणे सांगण्यात सुद्धा आलेलं आहे की आज पहिल्या टप्प्यामधील 20 जिल्ह्यांमध्ये आणि या 15 बँकांमध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार केले जाणार आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आज पीक विमा हेक्टरी 7,000 रुपयापासून ते 25,000 रुपयापर्यंत जमा केला जाणार आहे। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रुपयाप्रमाणे पीक विमा सोडण्यात आलेला आहे त्याची सुद्धा माहिती आलेली आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांमध्ये आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, आज जो पहिला जिल्हा आलेला आहे तर तो पहिला जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा। बघा, या परभणी जिल्ह्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। तर या परभणी जिल्ह्यामध्ये हेक्टरी 15,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा
आलेला आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव या परभणी जिल्ह्यामधील असतील त्यांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे 15,000 रुपये सुद्धा जमा होणार आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी 1 रुपया भरून पीक विमा भरलेला आहे त्यांना काही वेळामध्येच 15,000 रुपये सुद्धा येणार आहेत। काही शेतकरी बांधवांना सकाळपासून पैसे सुद्धा आलेले आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा। तर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज हेक्टरी 20,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। बघा कोल्हापूर जिल्ह्यामधील भरपूर शेतकरी बांधवांचे जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। त्यामुळे सर्वात जास्त जो पीक विमा वाटप होत आहे तर तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाटप होत आहे। काही शेतकरी बांधवांना सकाळपासून 20,000 रुपये सुद्धा आलेले आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा कोल्हापूर जिल्हा असेल तर तुमच्या खात्यामध्ये हा व्हिडिओ पाहता पाहता सुद्धा पैसे येणार आहेत, कारण वरून पैसे सोडण्यात आलेले आहेत। परंतु हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला काही वेळामध्येच हे पैसे सुद्धा येणार आहे। सोबतच तिसरा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्हा। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा औरंगाबाद जिल्हा असेल किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल तर या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज हेक्टरी 20,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। परंतु असा एक जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये 25,000 रुपयाप्रमाणे पीक विमा आलेला आहे, तो जिल्हा सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे अगोदर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा तुम्हाला सध्याच्या स्थितीला 3 जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत। याच्यामध्ये परभणी जिल्हा आहे, दुसरा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा। बघा हे 2 जिल्हे झाले। तर या 2 जिल्ह्यांमध्ये आज पैसे आलेले आहेत। उर्वरित जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। आणि तुम्हाला अजून एक सांगितलं होतं तो म्हणजे औरंगाबाद जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर। बघा हे 3 जिल्हे झाले। उर्वरित 17 जे जिल्हे आलेले आहेत ते 17 जिल्हे लगेच सांगतो। याच्यामध्ये जो 4था जिल्हा आहे तर तो 4था जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, 5वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे उस्मानाबाद म्हणजे धाराशिव जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा, 19वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा। सोबतच धुळे जिल्ह्यामध्ये आज पैसे सोडण्यात आलेले आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। म्हणजेच टोटल मिळून 20 जिल्ह्यांमध्ये आज पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या पहिल्या टप्प्यामध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये आज हेक्टरी 15,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा येणार आहे। काही शेतकरी बांधवांना 25,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा आलेला आहे। सोबतच आज ज्या 15 बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत तर त्या 15 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमची बँक यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहेत। बघा सर्वात प्रथम ज्या प्रथम बँका आलेल्या आहेत त्याच्यामध्ये जी पहिली बँक आहे ती बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय स्टेट बँक। ज्या शेतकरी बांधवांचं या बँकेमध्ये खातं आहे त्यांच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहे। सोबतच दुसरी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया आणि तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र। तर बघा एसबीआय बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, या तिन्ही बँकेमध्ये पैसे येणार आहेत। उर्वरित बँका सुद्धा लगेच सांगतो। बघा याच्यामध्ये ॲक्सिस बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, कॅनरा बँक आहे, आयसीआयसीआय बँक आहे, सोबतच येस बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, युनियन बँक आहे आणि एचडीएफसी बँक आहे। म्हणजेच या प्रमुख बँकेमध्ये आजच पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल आणि प्रमुख बँकेमध्ये त्यांचं खातं असेल तर त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत। बघा सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला तेवढ्याला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।